हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गेट शो जॉबमध्ये। आज एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे। आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडले तर कमेंट्स पण तुमचे येऊ द्या। राजा कृष्णदेवराय याच्या मनात इच्छा होती की यावर्षी माझ्या वाढदिवसाला आपले जे देवी देवता आहेत त्यांना आपण दुधाने अभिषेक करावा आणि यामध्ये सगळ्या जनतेचा त्यामध्ये भाग असावा। तर मग तो भाग कसा की जनतेने थोडं 1-1 लिटर दूध आणून तिथे जवळच्या एका तळ्यामध्ये टाकायचं आणि तिथे ते दूध साठल्यानंतर त्याचा अभिषेक आपण देवांना करायचा। मग तो त्याच्या मिनिस्टरला म्हणजे त्याच्या मंत्र्यांना सांगतो की अशी दवंडी पेटवा म्हणून। दवंडी जाते सगळीकडे जाते, पण मग त्यांच्यातलाच एक म्हणतो की राजेश साहेब आता आपण जी दवंडी पेटवली त्याच्यामध्ये आपली काही जनता गोरगरीब आहे, त्यांनी जर 1 लिटर दूध दिलं तर त्यांची मुलं उपाशी राहतील आणि मग ते पाप होईल, तर असं नको आपण करायला। मग राजाला पण वाटतं बरोबर आहे, आपण हे चुकीचं करतोय, म्हणजे मुलांच्या तोंडचं दूध घेऊन आपण करणं अयोग्य आहे। ॲज अ राजा म्हणून तर अजून अयोग्य। मग तो थोडीशी दवंडी बदलायला सांगतो की ज्यांची जशी इच्छा आहे तसं त्यांनी तिथं दूध आणून द्यावं आणि दुसरं कुणीही किती त्यांनी दूध दिलं तरी त्याची थट्टा करणार नाही, प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे तिथं दूध आणून देईल म्हणून। ओके, मग हे सगळं जातं, दवंडी पेटली जाते आणि हे सगळं सूर्योदयापूर्वी जमा करायचं असतं। राजाचा वाढदिवस येतो, त्या दिवशी सकाळी राजा उठतो आणि जातो तिथे बघायला आणि बघतो आणि आश्चर्यचकित होतो, तिथं दूध नसतंच, तर पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो। मग तो त्याच्या मंत्र्याकडे म्हणजे तेनालीरामाकडे वळतो, म्हणतो अरे हे काय, मी तर दुधाची दवंडी केली होती पण यात दूधच नाही, पाणी आलंय। तेनालीरामा गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की बरोबर आहे ना, तुम्ही दवंडी पेटवली होती ना, प्रत्येकाने आपापल्या वाटणीचं तिथं आणून दूध टाकायचं आहे आणि दुसरी त्यांनी कोणीही त्याची थट्टा करणार नाही, तर प्रत्येकाने आपापल्या वाटणीचं पाणी तिथं आणून ठेवलेलं आहे, तर त्या पाण्यात त्यामुळे दुसरा कोणी त्याची थट्टा करणार नाही, त्याच्या वाटणीच्या गोष्टी त्यांनी तिथे आणून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे तो जो तळ आहे ते पाण्यानेच भरलेला आहे, दुधाने भरलेला नाहीये। याचं मॉरल ऑफ द स्टोरी आहे एव्हरीबडी जॉब इज नोबडी जॉब। म्हणजे प्रत्येकाला वाटतं, अरे थोडक्यात कसं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण हे घडतं बघा, प्रत्येकाला काय वाटतं, अरे हे आम्हालाच सांगितलंय, अरे हा करेल तो करेल म्हणे कोणीच जॉब करत नाही, ते काम करत नाही। हे जनरली ऑफिसमध्ये खूप होतं, जेव्हा एकदम एखाद्या मॉबलावर एखाद्या ग्रुपला काम सांगितलं जातं त्याच्या रिलेटेड हे मॉरल ऑफ द स्टोरी आहे। एव्हरीबडी जॉब इज नोबडी जॉब। आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स येऊ द्या। धन्यवाद।